नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच पोखरा योजनेमध्ये तुमचे गावाचे नाव आहे की नाही हे कसे चेक करायचे। शेतकरी मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र शासनाची एक मोठी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी, सिंचन, शेती सुधारणा यासाठी आर्थिक मदत दिली जाते। चला तर मित्रांनो, कसे चेक करायचे आपण बघूया। सर्वात पहिल्यांदा गूगल किंवा क्रोम ब्राउझरमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असे सर्च करून घ्या। आपण मोबाईलवरून सर्च करत आहे मित्रांनो, मोबाईलची स्क्रीन आडवी केलेली आहे। यामध्ये सर्च केल्यानंतर खाली ऑप्शन येईल मित्रांनो, खाली स्क्रोल केल्यानंतर प्रकल्पातील गावे या ऑप्शनवर क्लिक करा। प्रकल्पातील गावे ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं पोर्टल ओपन झालेलं आहे। यामध्ये जिल्हा निवडा, आपण ज्या जिल्ह्यात राहत आहे तो जिल्हा निवडून घ्या। आपण बीड जिल्हा निवडलेला आहे व उपविभागामध्ये तालुका किंवा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। जर तुमचं तालुक्याचं गाव नसेल दाखवत तर जिल्ह्याचं दाखवत असेल तर जिल्हा निवडून घ्या, जर तालुक्याचं दाखवत असेल तर तालुका निवडून घ्या। पुन्हा त्यानंतर तिसऱ्या ऑप्शनमध्ये तालुका निवडून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण सिन्नर तालुका निवडलेला आहे। गावाची यादी ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या तालुक्यात राहतात तिथले पूर्ण गावं दाखवले जाईल मित्रांनो। जे गाव ॲड आहे त्याच्यामध्ये इथं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ह्या बटनावर क्लिक करून आपण सर्व गावे बघू शकतात त्या तालुक्यातील। या ठिकाणी आपण पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यातील बघूया, छत्रपती संभाजीनगर। उपविभागामध्ये वैजापूर हे निवडलेलं आहे। त्यानंतर तालुकामध्ये गणगापूर हे निवडलेलं आहे आणि यानंतर गावाची यादी ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या तालुक्यामध्ये जितके गाव समाविष्ट झालेले आहे ते पूर्ण दाखवेल व अशा प्रकारे चेक करू शकता। 1 2 3 ह्या बटनावर क्लिक करून पुढील गावे। अशा प्रकारे मित्रांनो आपण पोखरा योजनेमध्ये जे गाव समाविष्ट आहे असे चेक करू शकतो। मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोखरा योजनेमध्ये नवीन नोंदणी कशी करायची व अर्ज कसा करायचा मोबाईलवरून। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।